नमस्कार, विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. या विषयात आपण आर्क वेल्डिंग मशीन आणि उपकरणे सेटअप करणे आणि आर्क मारणे याबद्दल शिकणार आहोत. उद्देश. या विषयाच्या शेवटी तुम्ही शिकाल SMAW मशीन कनेक्ट करून वेल्डिंग केबल्स दरम्यान वेल्डिंग मशीन इलेक्ट्रोड होल्डर सेट करण्यास, वेल्डिंग मशीन क्रमाने सुरू करण्यास, ऑपरेट करण्यास आणि थांबवण्यास, वेल्डिंग करंट स्ट्राइक सेट करण्यास आणि आर्क राखण्यास, सपाट स्थितीत एक समान सरळ रेषा बीड डिपॉझिट करण्यास, वेल्ड पृष्ठभाग स्वच्छ करण्यास आणि तपासण्यास. आता SMAW साठी आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे पाहू. स्टील रूलर, स्क्रायबर, प्रिक पंच किंवा डॉट पंच, बॉल पिन हॅमर, फ्लॅट फाईल, बेंच वाईस, ट्राय स्क्वेअर, टॉंग्स, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट PPE. SMAW वेल्डिंग मशीन. इलेक्ट्रोड केबल, अर्थ केबल, इलेक्ट्रोड होल्डर, वेल्डिंग इलेक्ट्रोड, ग्राउंड क्लॅम्प किंवा अर्थ क्लॅम्प, वेल्डिंग टेबल, सी क्लॅम्प, रेक्टिफायर. आता आर्क वेल्डिंग मशीन कसे सेट करायचे ते पाहू आणि आर्क मारण्यासाठी उपकरणे पाहू. योग्य प्रकाश आणि चांगले व्हेंटिलेशन असलेले कामाचे ठिकाण सेट करा. पॉवर स्विच अर्थिंग मुख्य लाईन पासून वीज पुरवठ्यासाठी योग्य सेटिंग मध्ये सेट करा. योग्य प्रकाशाखाली सोयीस्कर असं वेल्डिंग टेबल ठेवा. आर्क वेल्डिंग मशीन पॉवर सोर्स जवळ ठेवा आणि पॉवर केबलला मुख्य स्विचला जोडा. इलेक्ट्रोड केबल मशीनला जोडा. अर्थ केबल मशीनशी कनेक्ट करा. ग्राउंड क्लॅम्प सह अर्थ केबल फिक्स करा आणि वेल्डिंग टेबलवर क्लॅम्प करा. वेल्डिंग इलेक्ट्रोड केबलला जोडा. आवश्यक साधने अशा ठिकाणी ठेवा जिथे ती हाताळण्यास सोपी असावी. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घाला. आर्क मशीन चालू करा आणि ऊर्जा स्रोत आणि अर्थिंग योग्य असल्याची खात्री करा. मशीनवर सुचवलेल्या सूचीनुसार करंट एम्परेज सेट करा. MS प्लेट वेल्डिंग टेबलवर ठेवा. आर्क मारण्याची प्रक्रिया सुरू करा. आता आपण आर्क वेल्डिंग मशीन्स आणि ॲक्सेसरीजची स्थापना आणि आर्क मारणे पाहू. दिलेला स्क्रॅप लोखंडी प्लेटचा पृष्ठभाग स्टील वायर ब्रशने स्वच्छ करा आणि स्क्रॅप लोखंडी प्लेटवरील कोणतेही तेल किंवा ग्रीस, पाणी आणि पेंट देखील स्वच्छ करा. MS प्लेट वेल्डिंग टेबलवर सपाट स्थितीत ठेवा. इलेक्ट्रोड होल्डरमध्ये 3.15 mm डायाचा मध्यम कोटेड माइल्ड स्टील इलेक्ट्रोड फिक्स करा. फ्लक्स कोटेड इलेक्ट्रोडची बेअर वायर शेवट इलेक्ट्रोड होल्डरच्या स्लॉटमध्ये किंवा ग्रूव्हमध्ये घट्ट बसलेला असल्याची खात्री करा. 3.15 mm डाया इलेक्ट्रोडसाठी 110 amp सेट करा. विविध आकाराच्या इलेक्ट्रोडसाठी करंट मूल्ये सर्व इलेक्ट्रोड उत्पादकांद्वारे प्रदान केली जातात आणि प्रवाह सेट करताना संदर्भ म्हणून वापरली जाऊ शकतात. प्रत्येक वेळी वेल्डरला वेल्डिंग सुरू करणे, इलेक्ट्रोड बदलणे किंवा वेल्डिंग करताना आर्क थांबवणे आवश्यक आहे, तेव्हा त्याने आधी आर्क मारावे. जर मशीन DC वेल्डिंग मशीन असेल तर इलेक्ट्रोडला नेगेटिव्हशी कनेक्ट करा. इलेक्ट्रोडला जॉब पीसवर एका टोकाला सुमारे 5 mm वेल्डच्या लाईनच्या 75 डिग्री कोनात आणि प्लेटच्या पृष्ठभागावर 90 डिग्री दाबून ठेवा. आता आपण स्क्रॅचिंग पद्धत कशी करावी ते पाहू. फक्त मनगटाची हालचाल वापरून वेल्डिंग जॉबवर त्वरित आणि हळूवारपणे इलेक्ट्रोड ड्रॅग करून आर्क स्ट्राइक करा.
काही सेकंदांसाठी इलेक्ट्रोडला पृष्ठभागावरून मागे खेचा सुमारे 6 mm च्या अंतरावर, नंतर आर्क जागेवर ठेवण्यासाठी सुमारे 3 mm च्या अंतरापर्यंत खाली करा. आर्क त्वरित तोडण्यासाठी इलेक्ट्रोड अप मागे घ्या. आता आपण टॅपिंग पद्धत कशी करावी ते पाहू. जॉबच्या पृष्ठभागाला हलकी स्पर्श करण्यासाठी इलेक्ट्रोडला खाली हलवून आर्क मारा. योग्य आर्क राखण्यासाठी इलेक्ट्रोडला पृष्ठभागावरून सुमारे 3 mm पर्यंत काळजीपूर्वक उचला, नंतर काही सेकंदांसाठी ते सुमारे 6 mm पर्यंत खाली करा. टॅपिंग पद्धत बहुतेक शिफारस केली जाते कारण ती जॉबच्या पृष्ठभागावर खड्ड्याचे चिन्ह ठेवत नाही. ते जास्त गरम होण्यापासून किंवा खराब होण्यापासून रोखण्यासाठी इलेक्ट्रोड प्लेटवर गोठल्यास मनगट वळून पटकन सोडले पाहिजे. चिपिंग गॉगल किंवा चिपिंग स्क्रीन वापरा डिसलॅगिंग करताना किंवा वेल्ड्सवरील स्लॅग काढताना. जर वेल्डेड जॉब लहान असेल तर गरम जॉब ठेवण्यासाठी टॉंग्स वापरा. स्क्रॅप एमएस प्लेटवर इलेक्ट्रोड होईपर्यंत अनेक वेळा आर्क मारा. प्रत्येक वेळी तो गोठल्याशिवाय मारला जाऊ शकतो. या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. वेल्डिंग मशीन, इलेक्ट्रोड होल्डर दरम्यान वेल्डिंग केबल्स जोडून SMAW मशीन सेट करा. नियंत्रणे सुरू करा आणि ऑपरेट करा आणि वेल्डिंग मशीन क्रमाने थांबवा. वेल्डिंग करंट सेट करा, स्ट्राइक करा आणि आर्क राखा. सपाट स्थितीत एक समान सरळ रेषेचा बीड जमा करा. वेल्ड पृष्ठभाग स्वच्छ आणि तपासा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.